brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हॅलो, उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहेत. आणि तुमचा प्रचार तुम्ही असं फोनवरती उदय सामंतना फोन करताय, तुम्ही अजून कुठल्या मंत्र्यांना फोन करताय, लोक समोरून विचारतात, तुम्ही ताबडतोब त्यांना सांगता की हे ताबडतोब करून द्या वगैरे. शेवटी कार्यकर्त्याचं मन ठेवणं आणि नेत्याचं काम असतं, ते मी करतो. सगळ्यात आधी मला हे समजून घ्यायचंय की तुम्ही जो काही धडाका लावलेला आहे प्रचाराचा, जसं काही विधानसभेची निवडणूक चालू आहे, एवढं इम्पॉर्टंट काय आहे तुमच्या पक्षासाठी ही निवडणूक, ज्या पद्धतीने तुम्ही प्रचार करताय त्याच्यात? आतापर्यंत कधीच स्थानिक निवडणुकांमध्ये एवढा प्रचार मी नव्हता बघितला. स्थानिक निवडणुका आमचा शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री आणि आता या काळात पहिल्यांदाच माझ्या समोर आलेला आहे. आणि त्यामुळे काय, निवडणूक कुठली असू द्या, ती निवडणुकीप्रमाणे घेतली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माझी आहे. आणि त्याचबरोबर लोकसभा, विधानसभा ह्या आमच्या नेत्यांच्या निवडणुका असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका देखील गांभीर्याने घेतल्या पाहिजे, ही अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. कारण हेच कार्यकर्ते आम्हाला लोकसभेत आणि विधानसभेमध्ये जिंकून देत असतात. त्यामुळे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये देखील मी त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रचाराला जात असतो. कार्यकर्त्यांची अपेक्षा असतो आपल्या नेत्याने यावं, आपला प्रचार करावा, आणि ते मी करतोय. नाही, आणि तुमचा प्रचार तुम्ही असं फोनवरती उदय सामंतना फोन करताय, तुम्ही अजून कुठल्या मंत्र्यांना फोन करताय, लोक समोरून विचारतात, तुम्ही ताबडतोब त्यांना सांगता की हे ताबडतोब करून द्या वगैरे. ते कसं आहे की मला असं वाटतंय की तुमची स्पर्धा काहीतरी वेगळीच सुरू आहे या सगळ्या याच्यामध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी करतायत. आमच्यामध्ये कुठलीही स्पर्धा नाही. पहिली गोष्ट, अनेक ठिकाणी आमची महायुतीची एकत्र आम्ही लढतोय आणि काही ठिकाणी जिथं स्थानिक पातळीवर वेगळी गणित आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत. परंतु शेवटी बघा, आम्ही महायुतीमध्ये केंद्रामध्ये आहोत, राज्यामध्ये आहोत. या स्थानिक स्वराज्यामध्ये निवडणुकीमध्ये थोड्याफार कुठेतरी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लढतो. याचा अर्थ काय, स्पर्धा असं घेऊ नका तुम्ही. आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. आणि त्याचबरोबर जे फोनचं आपण म्हणालात, तर कार्यकर्त्यांची, समोर बसलेल्या लोकांची अपेक्षा असते. गेले अनेक वर्ष हे काम रेंगाळलेलं आहे आणि त्यांना माझ्यावर विश्वास आहे की एकनाथ शिंदे बोलतात ते करतात. आणि मग जर कोणी मंत्री अवेलेबल झाला तर त्याला मी फोन करतो आणि बाबा हे सगळं आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब या कामाला गती द्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या देखील त्या अपेक्षा असतात. त्यामुळे त्या शेवटी कार्यकर्त्याचं मन ठेवणं आणि नेत्याचं काम असतं, ते मी करतो. पण तुम्ही शिवसेनेच्या मंत्र्यांनाच फोन करता ना, उपमुख्यमंत्री, तुम्ही काय भाजपच्या मंत्र्यांना किंवा ह्यांना असं फोन नाही करत तुम्ही? पण असा कुठला प्रसंग आलाच नाही की दुसऱ्या पक्षाच्या किंवा मित्र पक्षाच्या मंत्र्यांच्या संबंधित काम. आता उद्योग आहे, उद्योग चालतोय, नगर विकास विभाग आहे, आरोग्याचा प्रश्न मांडतात, काही शिक्षणाचा प्रश्न मांडतात, काही आपल्या प्रदूषणाचा. त्यामुळे ते सगळी जी खाती आहेत, विभाग आहेत, ते शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे असं काही नाही की उद्या एखादा प्रश्न आला आणि मित्र पक्षाच्या मंत्र्याला फोन करावा लागला तर नक्कीच करणार. आणि नगर परिषदा ज्या आहेत, नगर परिषदा, नगरपंचायती, या बहुतांशी सर्व कामं नगर विकास विभागाशी जोडलेली असतात. त्यामुळे नगर विकास मंत्री मी समोरच असतो. त्यामुळे त्याच्यात अडचण नाही आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ नाही कुठे. आता ढवळाढवळ कुठे, आता इथे निवडणुकीचं शेवटचा दिवस आहे आणि काही आता तो विषय नाहीये. ठीक आहे.